हॅलो नमस्कार, मी रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज मी बनवणार आहे ते तंदुरी चिकन। या मसाल्याची रेसिपी मी माझ्या चॅनल वरती दिलेली आहे। मसाला वाटून घेऊ। मसाला आपला वाटून घेतलेला आहे। आपल्याला घालायचं आहे दही। दही भाजलेलं आपलं बेसन घ्यायचं आहे। इथे चवीपुरतं घालायचं आहे मीठ। मिक्स करून घ्यायचंय। आज मी बनवणार आहे ते तंदुरी चिकन। तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे 1.5 किलोची अख्खी कोंबडी इथे घेतलेली आहे। ही व्यवस्थित साफ करून आणलेली आहे। हे बघा ह्याच्यामुळे आपल्या सर्व मसाले आतपर्यंत व्यवस्थित जातात। आणि इथे हा तंदूर चिकनचा मसाला मी तयार केलेला आहे। तर आपण इथे सर्व हे साहित्य लावून घेऊ। आपले पूर्ण जे मसाले आपण एका ठिकाणी केलेले आहेत। या मसाल्याची रेसिपी मी माझ्या चॅनल वरती दिलेली आहे। तर हे सर्व व्यवस्थित आपल्याला हे सगळीकडनं लावून घ्यायचे। इथे आपल्याला अंडी इथे अशी लावून घ्यायची आहे। इथे थोडस आपण धाग्याने इथे बांधून घ्यायचं। इथे आपण हे बघा तिसरं अंड पण आपण इथे असं व्यवस्थित बसवून घेतोय। 3 अंडे आपण इथे लावलेले आहेत। तर आता आपल्याला एक केळीच्या पानामध्ये मॅरिनेट केलेली कोंबडी आपली व्यवस्थित पॅक करायची। प्रेस करून केळीच्या पानामध्ये इथे आपण एक लेअर आपलं हे केळीच्या पानांचं टाकल्यानंतर थोडस धाग्याने त्याला एक गाठ बांधूया। धागा आपण परत धाग्याने असं आपले पूर्ण आपली कोंबडी आपण पॅक केलेली आहे। आपल्याला आता कुकर मध्ये वाफवायचे आहे। मसाले लावून आपण जे कोंबडीला मसाले लावलेले आहेत तर ते अर्धा तास कमीत कमी ठेवायचे आहे। त्याहून जास्त तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालेल। तर इथे बघा व्यवस्थित आपल्याला वाफ देण्यासाठी इथे पातेल्यामध्ये पाणी त्यामध्ये रिंग ठेवलेली आहे आणि ताटामध्ये आपण हे कोंबडी ठेवलेली आहे। याच्यामध्ये पॅक आपण झाकणे लावून ठेवलेलं आहे। तर 20 मिनिटांनंतर आपण बघणार आहोत। इथे बघा 20 मिनिटांनंतर मी ह्याला चेक केलेलं होतं। गॅस फुलच होता तर तेव्हा हे जास्त झालेलं नव्हतं। आता आपण बघूया। इथे आता आपल्याला 40 मिनिटं झालेली आहेत। हे बघा व्यवस्थित आपली कोंबडी व्यवस्थित शिजलेली आहे। गरम आहे तरी सुद्धा मी अशी करून दाखवते। हे बघा आता आपल्याला हे संपूर्ण आपलं मॅरिनेट केलेली कोंबडी इथे व्यवस्थित वाफ देऊन झालेली आहे, शिजलेली आहे। आता आपल्याला ही याच्यामधनं काढून आणि आपल्याला स्मोक द्यायचा आहे। आणि जर आपल्या वाफेमुळे थोडेफार मसाले खाली गेलेले असतील तर तेही परत आपण इथे कसे लावायचे आहेत आणि त्याची टेस्ट परत जशीच्या तशी कशी आणायचे ते बघूया। तर ही गरम आहे तर याची काळजी घेऊन आणि आपण ह्याला हे बघा धागे जे बांधलेले होते आपण त्याच्या साहाय्याने आपण इथे काढून घेतलेली आहे। अंडी पण आपली इथे छान झालेली आहे। तर आता आपण पूर्ण यावरचं जे केळीचं पान आहे ते काढून टाकूया। व्यवस्थित आपली मला दाखवते गरम आहे ते।
हे बघा व्यवस्थित इथे शिजलेली आहे. तर आता आपल्याला ह्याला आहे ते थोडस जर मसाला याला लावायचा आहे. तुम्हाला नसेल लावायचा तर तुम्ही नाही लावलात तरी चालेल, पण मी मसाला ठेवलेला आहे थोडासा ह्याला. परत मी मसाला लावून आणि आपण एका कढईमध्ये बटर टाकून त्याला स्मोक द्यायचा आहे. इथे मी अंडी काढून आणि ह्याच्यावरची सालही काढून घेतलेली आहे आणि इथे थोड्याफार प्रमाणामध्ये मी मसाला लावणार आहे, कारण आपल्याला बटर मध्येही छान मस्त इथे फ्राय करून घ्यायचे आहे. तर या मसाल्यांमुळे अतिशय छान टेस्ट वाढते. मसाले फार गळत नाहीत पाण्यामध्ये, कारण आपण व्यवस्थित जर केळीचं पान लावलेलं असेल तर मसाले फार गळत नाहीत. नाही तर मग ते पाण्याबरोबर पाण्याचे थेंब पडले तर ते सर्व मसाला आपला खाली जातो पाण्यामध्ये. अतिशय चांगल्या प्रकारे आपली ही अख्खी कोंबडी असून सुद्धा छान इथे शिजलेली आहे. अंड्याला पण थोडंसं कोट करून घेणार आहे. कढई आपली गरम झालेली आहे. इथे मी बटर काढून घेतलेले वाटीमध्ये. आणि स्मोक देण्यासाठी तुमच्याकडे कोळसा असेल तर बेटरच आहे, किंवा कोळसा नसेल तर आपण नारळ फोडल्यानंतर आपली जी करवंटी असते तर ती जाळून पण आपल्याला स्मोक देता येतो. आणि वेळेवर ती जरी नसेल तरी मी देणार आहे त्या प्रकारचा स्मोक देता येतो. तर ते मी कसं देते ते तुम्हाला दाखवतेच. इथे आपलं बटर हे छान मेल्ट झालेले. इथे आपण टाकून घ्यायचे आहे ही आपली कोंबडी. हे छान आपल्याला सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित मस्तही भाजून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता एकदम छान आपल्या तंदुरी कोंबडीला कलर आलेला आहे तांबूस. हे पूर्ण मसाले आपले इथे छान फ्राय झालेले. तर आता स्मोक देण्यासाठी मी नारळाच्या शेंडीचा इथे वापर करणार आहे. तर ही पहिली मी इथे पेटवून घेणार आहे. वेळेवर दुसरं काही नसेल तर ह्याचा उपयोग करून आपण छान स्मोक इथे देऊ शकतो. इथे तुम्ही बघू शकता हे मी अशी पेटवून घेतलेली आहे. एका छोट्याशा वाटीमध्ये ठेवलेली आहे, टाकलेली आहे. आणि आता इथे मला ह्याच्यावरती टाकायचं आहे थेंबर तूप. आणि ही वाटी मला इथे ठेवायची आहे याच्यामध्ये. आणि याच्यावरती पॅक आपले झाकण ठेवून द्यायचं आहे. एकदम छान स्मोक आपल्या तंदूरला बसतो. इथे आपली छान स्मोक झाल्यानंतर तंदूर आपलं तयार होणार आहे खाण्यासाठी. इथे स्मोक देऊन झालेला आहे. त्यानंतर मी 1 मिनिटभर इथे झाकण ठेवलेलं होतं कमी गॅसवरती. आता इथे मी गॅस बंद करते. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं स्मोक देऊन झालेलं आहे. वाटी ही गरम आहे, आपण इथे काढून घेऊ. तंदूरला आपण इथे स्मोक दिलेला आहे. अतिशय छान इथे वास येतोय. याचा कलर तुम्ही बघू शकता. हे बघा एकदम छान टेस्टी इथे आपले तंदूर तयार झाले आहे. वासावरून कळते. खाण्यासाठी आपली इथे तंदुरी कोंबडी तयार आहे. इथे आपण छान केळीच्या पानामध्ये आपला तंदूर काढून घेऊया. तंदुरी कोंबडी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ते जरूर कमेंट करून सांगा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.